नमस्कार. इराण इस्रायल युद्ध सुरू झालं तर इराणवर हल्ला केला इस्रायलनं आणि अमेरिकेनं मिळून. याची गेल्या 39 दिवसात 35-40 काही दिवस झालेत युद्धाचे. यात इराणकडनं दिली गेलेली कारणं आणि अमेरिकेकडनं दिली गेलेली कारणं ही रोज बदलती आहेत. तर तो ट्रम्प तर दर सकाळी काहीतरी वेगळं बोलतो आणि इस्रायलचा तो जो नेत्यानाहू आहे, चक्रम माणूस, तोही काहीतरी बोलतो. मुख्य कारण दिलं गेलं सत्ता बदल करायचा आहे आम्हाला. खरं तर आपल्यासारख्यांना प्रश्न पडतो की अरे तुमच्या देशांचं तुम्ही बघा ना. म्हणजे तो ट्रम्प एवढा भ्रष्ट, लैंगिक पिसाट, लिंग पिसाट, तो नेत्यानाहू एवढा भ्रष्ट, लिंग पिसाट, त्याच्यावर खुनाचे बिनाचे आरोप आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. ट्रम्पचं कुटुंबाच्या कुटुंब आरोपांमध्ये अडकलंय. नेत्यानाहूचं अख्खं कुटुंब अडकलंय. यांना स्वतःच्या सत्ता सोडता येत नाहीत. हे भ्रष्ट लोक आहेत. यांना स्वतःचे देश कंटाळले आहेत आणि हे दुसऱ्यांच्या देशाच्या सत्ता बदल करण्याचा खेळ खेळतात. तर ते फार अन्यायकारक पद्धतीनं चालू आहे. या सगळ्यात अनेक कारणं निघाली. ट्रम्प तर रोजच काहीतरी बोलत राहतो, बडबडत राहतो. यात अनेक कारणं निघाली की ती सत्ता बदल करायचा आहे, मग तिथल्या मानवाधिकारांचं हनन होत आहे, विरोधी लोकांवर सत्ताधीश खूप अन्याय करतायत वगैरे इराणमध्ये, म्हणून मग आम्ही चाललो पाटीलकी करायला, चौधरीपणा करायला किंवा काड्या करायला. आमच्याकडंच तो ठेका दिला आहे जगानं की आम्ही जगात दुसरीकडं, आम्ही स्वतः किती बुडानं घाणेरडे असू, अंधारलेले असू, पण आम्हाला दुसऱ्यांकडे उजेड दिसला पाहिजे आणि दुसऱ्यांनी बुडानं नेहमी लख्ख उजेडाचं असलं पाहिजे. असली ठेकेदारी हे फालतूपणे मिळवलेले हे लोक आहेत. आणि गेली 50 वर्ष, दुसऱ्या महायुद्धानंतर तर 45 नंतर हा राडा अमेरिकेनं केला जगभर. त्यात एक होर्मुझ खाडी नावाचा शब्द ऐकू येत राहिला. म्हणजे पहिलं कारण संपलं, अशी रोज वेगवेगळी कारणं. तर ते त्यातलं एक होर्मुझ खाडी नावाचं एक कारण बाहेर आलं. खरं तर आपल्याला हे युद्ध सुरू होईपर्यंत होर्मुझ खाडी, खर्गबेट वगैरे असली काही नावच माहीत नव्हती. पण या अमेरिकनांमुळं ते कळालं. अमेरिकनांमुळंच आपल्याला खूप काही कळत असतं आणि आपले दृष्टिकोन हे अमेरिकनच असतात. म्हणजे आपल्याकडं ती परंपराच आहे. भारतात अमेरिका जे म्हणेल तेच. म्हणजे उदाहरणार्थ, ही दहशतवादी राष्ट्र आहेत, इराण किंवा मुस्लिम राष्ट्र ही दहशतवादी आहेत असं म्हणालं की आपणही म्हणायचं हो हो दहशतवादी आहेत. सद्दाम हुसेन हा दहशतवादी आहे, आपण म्हणायचं हो हो दहशतवादी आहे. म्हणजे आपल्याला स्वतःचं टाळकं नाहीच आहे, पहिल्यापासूनच नाही आहे. ब्रिटिशांनी शिकवायचं आपल्याला आणि ब्रिटिश जे म्हणतील ते आपण म्हणत राहायचं. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमं किंवा ब्रिटिश आणि अमेरिकन लोक, युरोपियन खंड जो प्रचार करतील तो प्रचार आपण डोक्यात घेऊन बसलेलो असतो. म्हणजे सद्दाम किंवा गडाफी हे भारताचे मित्र होते. सद्दामनं तर भारताला खूप मदत केली इराकचा. त्याचा तो अमेरिकेबद्दलचा दृष्टिकोन होता, तो त्यांनी त्याचा बदला घेतला. पण आपणही सद्दामला नावं ठेवण्यातच आयुष्य घालवलं. मुस्लिम राष्ट्रांनाही नावं ठेवण्यात आयुष्य घालवलं. खरं तर मुस्लिम राष्ट्रांनी आपलं काही बिघडवलेलं नाही मध्य पूर्वेतल्या. ते नेहमी भारताचे मित्र राहिले आणि भारताला मदत करत राहिले आणि कधी त्यांनी कसलाही विरोध केला नाही. पण इस्रायलच्या नादानं आणि अमेरिकन टाळक्याच्या नादानं आपण नेहमी मुस्लिम राष्ट्रांना आपले शत्रू आहेत, बित्रू आहेत म्हणत राहिलो. इराण हा तर खूप जुना मित्र आहे आपला, खूपच जुना. आणि स्वातंत्र्य मिळाल्यापासून तर इराणनं खूप मदत केली भारताला. आणि खरं तर त्याच्यावर खूप बंधनं असून सुद्धा इराणनं जेवढं जमेल तेवढं भारतासाठी केलं. म्हणजे स्वस्तातलं तेल देणं किंवा तेलावर विमानं घेणं, कर न देणं, कर न लावणं जास्ती, मोफत प्रवास वाहतूक करून देणं, इथं पुन्हा रुपयाच्या चलनामध्ये तेल घेणं. जगभर डॉलरमध्ये व्यवहार होत असतानाही इराणनं ती मोठी जोखीम पत्करून आपल्याला नेहमी तेल पुरवलं. CIA चे एजंट नेहमी या देशांना बदनाम करत राहिले आणि आपल्याकडेही CIA चे एजंट त्यांनी तयार केले. देशोदेशी जाऊन CIA चे एजंट तयार करणं हे CIAचं काम आहे. आणि त्या देशात अराजक पसरवून देणं, तिथून काही लुटायचं असेल तर लुटणं. या देशांमध्ये काही लुटण्यासारखं नाही, त्या देशांकडे दुर्लक्ष करणं. उदाहरणार्थ आफ्रिकेत बुरुंडी नावाचा देश आहे, तो कित्येक वर्ष गरीबच आहे. फारच गरीब आहे. म्हणजे जेवायला अन्न नाही अशा पद्धतीचा बुरुंडी नावाचा देश आहे. तुम्हाला बुरुंडी या पद्धतीच्या या देशात
अमेरिका युरोपवाले काही रस घेत आहेत असं कधी दिसणार नाही. किंवा हे इस्रायल वगैरे हे जे दुसऱ्यांच्या बुडात काड्या करायला जाणारे देश आहेत हे बुरुंडीला जाणार नाहीत. सेवाभाव आहे वगैरे, ख्रिश्चन हे भयंकर सेवाभावी असतात. मग सेवाभावासाठी ते चर्च काढतात जाऊन, तिथल्या मुलांना शिकवतात वगैरे. हे बुरुंडीला कुणी जात नाही यातलं, कारण बुरुंडीतनं मिळणार काहीच नाही आहे. म्हणजे ज्या देशांमध्ये नैसर्गिक संपत्ती आहे, शेती संपत्ती आहे, खनिज संपत्ती आहे, त्या देशांमध्ये जाऊन चर्चेस काढायची आणि तिथं सेवा करायची, सेवेचं ढोंग करायचं, धर्मांतरं करून घ्यायची आणि तिथल्या सरकारांमध्ये लुडबुड करत राहायची. हे यांचे जुने खेळ आहेत. ते बुरुंडीला कधीच जात नाहीत तिथल्या दारिद्र्याचं मिटवायला. पण मग भारतात येणार वगैरे तर CIA एजंट भारतात आहेच आहेत. अगदी नेहरूंच्या काळापासून आहेत. फक्त गांधी घराणं आणि काँग्रेसचं वैशिष्ट्य असं राहिलं की CIAला यांनी वर येऊ दिलं नाही भारतात. पण 75ला तो प्रयोग झाला, इंदिरा गांधींच्या विरोधात झाला आणि CIAनं ताबा घेतला. मोरारजी देसाई वगैरे हे जे लोक आहेत किंवा विरोधी पक्षवाले लोक आहेत हे CIAचे एजंट म्हणून, अमेरिकेचे एजंट म्हणून काम करत राहिले. तुम्हाला जर दृश्य आठवत असतील सोशल मीडियातली की नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहन सिंग हे लोक जेव्हा अमेरिकेत गेले तेव्हा त्यांना काय अदबीनं वागवलं गेलं. तर ते भारताचं ते मोठं वैशिष्ट्य होतं. यांनी देश विकलेला नव्हता, गुलाम झालेले नव्हते आणि कशाचेच निंदे नव्हते. यांच्यावर काही आरोप केले तरी हे सापडत नव्हते. यांच्यावर लैंगिक आरोपही करण्यात आले, पण ते काही सापडलं नाही. काही आर्थिक आरोपही करण्यात आले भ्रष्टाचाराचे. तर त्या घराण्याला ती गरज नाही आहे. ते स्वतःच श्रीमंत घर आहे आणि नैतिक घर आहे, त्यामुळे ते सापडले नाहीत. आणि यांना उलथं करून भारत ताब्यात घ्यायचा असेल तर CIAनं नेमलेले जे लोक आहेत, CIAचा एजंटच आहे हा मोदी. याची ती 30-40 वेळा याचं ट्रेनिंग झालं आहे. मुख्यमंत्री होण्याच्या आधी संघाचा प्रचारक होता त्यावेळेस हा अमेरिकेला 30 वेळा गेलेला होता. आणि आता ते सगळं बाहेर येत आहे. म्हणजे याची काल तर त्या मधु किशोरनं जाहीरच करून टाकलं की मोदी हा इंडस्ट्रीयल पातळीवर लैंगिक व्यभिचार करणारा माणूस आहे म्हणून. तर ते आम्हालाही माहिती होतं पत्रकार म्हणून, पण फार बोलत नाही. मी बोललो थोडं. पण आता त्या मधु किशोरबाई त्या BJPचाच असल्यामुळे आणि रोजच ते मोदी नावाचा ग्रंथ लिहिल्यामुळे सगळं रेकॉर्ड त्यांनी जमा केलं आणि त्या रोज ट्विटरवर सुटल्यात. आणि त्यांनी काल जाहीर पण केलं की माझाही खून होण्याची शक्यता आहे. त्याच्या आधी त्या मुलाखतीही देतात आणि बोलून घेतात. तर हा CIAचा एजंट आहे. ती गुप्तहेर संस्था आहे अमेरिकेची, पेंटॅगॉनची. तर हेच होर्मुझ खाडीवर येऊ. होर्मुझ खाडी माहीत नव्हती. मग अमेरिकेनं पुन्हा कारण काढलं की होर्मुझ खाडी इराणच्या ताब्यातनं आम्ही मोकळी करणार आणि सगळी जहाजं तिथून सहज जातील तेलानं भरलेली, गॅसनं भरलेली, याची व्यवस्था आम्ही करणार. आणि होर्मुझ खाडीवर इराणचा ताबा आहे म्हणून आम्ही इराणवर हल्ले करतो आहोत. आणि त्या दिवशी इराण जागं झालं आणि होर्मुझ खाडी त्यानं ताब्यात घेतली. ते फार मजेशीर आहे. म्हणजे आधी यांनी काडी लावून दिली. खरं तर ही होर्मुझ खाडी ही जगासाठी मोफत होती आणि इराणनं कधी कुठलं जहाज अडवलं नव्हतं 1 मार्चपर्यंत. अगदी 3-4 मार्चपर्यंतही नव्हतं अडवलं. अमेरिकेनं काढलं की खाडीत हे दादागिरी करतात आणि जहाजं अडवतात. मग इराणनं खरोखरच जहाजं अडवायला सुरुवात केली. आणि जहाजांना कसलं चलन द्यावं लागायचं नाही, कर द्यावे लागायचे नाहीत, दंड भरावे लागायचे नाहीत. तर इराणनं ते खाडी ताब्यात घेतली. 20 नॉटिकल मैलापर्यंत इराणचा हक्क आहे त्या खाडीवर. समुद्री हे असतं मर्यादा, कुठल्या देशाकडं कुठला समुद्र असला पाहिजे. तर ती होर्मुझची खाडी आहे. आणि त्या खाडीमध्ये खर्ग नावाचं बेट आहे. ते खर्ग नावाच्या बेटावर तेल अजिबात निघत नाही, थेंबरही निघत नाही. पण इराणचं 90% तेल म्हणे तिथं जहाजांमध्ये भरलं जातं. म्हणजे खाणींमधनं आणायचं त्या बेटावर आणि बेटावरनं जहाजांमध्ये भरणं सोपं जातं म्हणून ते भरायचं. तर या खाडीतून जगातलं 20% तेल आणि 60% गॅस एवढा पुरवठा जगाला होतो म्हणे. आणि त्यातला बराच इराणकडनं होतो आणि शेजारी राष्ट्र आहेत, ओमान बिमान कडेला राष्ट्र आहेत. तर त्या कडेच्या राष्ट्रांमधनं या खाडीतनं तेल बाहेर येतं. आणि पलीकडं पुन्हा अंदल खाडी वगैरे अशा खाड्या आहेत. किंवा सुएझ कालवा ज्या खाडीला मिळतो, एडनला निघणारी खाडी, ती शेजारी अरब राष्ट्र आहेत त्याच्या. आणि
तर या खाड्यांमधला प्रवास सुएझ कालव्यावर कर घेतला जातो. त्याचं एक भांडण आहेच आहे. म्हणजे इस्रायलनं 71 साली का आसपास त्याच्या सुएझ कालवा कुणाच्या मालकीचा तो ब्रिटिशांनी खणला वगैरे, युरोपियन राष्ट्रांनी खणला. पण ब्रिटिशांनाच पुन्हा मालकी बसवायची होती सुएझ कालव्यावर आणि कर वसूल करायचा होता. ते बरं आहे. म्हणजे युरोपचे देश युरोपाच्या देशात राहणार, पण जगभर सगळीकडे कर वसुलीचे टोल नाकेदार हेच. म्हणजे तिथले हे आपले अदानी अंबानीच, की कुठलाही धंदा असो सरकारचा, पण मालक अदानी अंबानी. तसंच हे ब्रिटिशांचं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे अदानी अंबानी म्हणजे फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, लंडन, ब्रिटिश, ग्रेट ब्रिटन. हे ब्रिटिश हे जगातले पहिल्यापासूनचे अदानी अंबानी आहेत. हे जगाला नेहमी लुटायचं, स्वतः उभं काही करायचं नाही, जायचं आयतं जे असेल त्याच्यावर. ते सुएझ कालव्यावरही मालकी दाखवली यांनी आणि तिथं कर वसुलीचा प्रयत्न केला. इजिप्तनं नकार दिला. नासेर म्हणून राष्ट्राध्यक्ष होते, त्यांनी नकार दिला. मग इस्रायलनं हल्ला केला. म्हणजे मग ब्रिटिशांनी सांगितलं हल्ला करा. हल्ले करण्यासाठी जे राष्ट्र उभं करण्यात आले, देशावर जगातल्या देशांवर दहशत बसवली पाहिजे अशा खंडावर, आफ्रिका खंडावर. तर मग इजिप्त बरोबर युद्ध झालं. इजिप्त त्यात हारलं. पण गमतीची गोष्ट म्हणजे सुएझ कालवा मालकीचा केलाच त्यांनी. मग कसं हारलं कोणास ठाऊक, पण इजिप्तनं त्याच्यावर कर बसवले. किंवा पनामा कालवा दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिकेच्या मध्ये अमेरिकेनं खणला. पुन्हा अमेरिकेची दादागिरी करायचा प्रयत्न झाला, तर त्या पनामा नावाचा देशच आहे तिथं. त्या पनामा देशानं नकार दिला की, आणि पनामा देशाचं ते पायऱ्यापायऱ्यांचा जो कालवा आहे मोठा, त्याच्यावर पनामा देश कर घेतो. ही जी हुर्मुजची खाडी आहे, हिच्यात मात्र कोणी कधी कशाचे पैसे मागत नव्हतं. वरून खाडीत पेट्रोल भरलं जायचं जहाजांमध्ये, डिझेल भरलं जायचं, गॅस भरला जायचा, रसायनं भरली जायची, खतं भरली जायची. हे जे इंधनं आहे त्यातनं खतं तयार होतात जगभर, रासायनिक खतं जी पुरवली जातात ती खतं भरली जायची. आणि ती जहाजं मोफतच, कसलाच कर बीर न देता निघायची जायची. अमेरिकेनं आणि इस्रायलनं जागृत केलं की आम्ही हुर्मुज खाडी ताब्यात घेणार आहोत. त्या दिवशी इराणनं ती ताब्यात घेतली. त्यांच्याकडे पाणबुड्या आहेत. म्हणजे त्यांचं नेव्ही वगैरे तगडी नाही असं काहीतरी म्हटलं जातं. नेव्ही तगडी नाही म्हणजे आर्मर तगडं नाही किंवा विमानदल तगडं नाही आहे हे म्हटलं जातं. पण टेक्नॉलॉजीत हा बाप देश आहे. आता 2026 साली टेक्नॉलॉजीत क्रमांक 1चा देश असलेला त्याचं नाव इराण. यांच्या बारक्या बारक्या पाणबुड्यांनी जाऊन सुरुंग पेरले त्या याच्यात हुर्मुज खाडीमध्ये, आणि त्या सुरुंगावरनं गेलं की जहाजाचा स्फोट होणारच. आणि काही जहाजांवर हल्ले पण केले इराणनं. गंमत अशी आहे की इराण कसायाचेही पैसे घेत नव्हता या खाडीतनं जाण्या येण्याचे. आत्ता त्या ताबा बसवला आणि हुर्मुज खाडीवर इराणनं कर लावला आता. आणि त्यानं स्पष्ट सांगितलं की प्रत्येक जहाजाला कर द्यावा लागेल आणि आम्ही म्हणू तीच जहाजं इथून जातील. त्यात बाकीच्या जगाची जातीलच, पण इस्रायल आणि अमेरिका यांना मात्र एकही जहाज आम्ही इथून नेऊ देणार नाही, हे इराणनं कडकपणे सांगितलं आणि ते अंमलात पण आणलं. अमेरिकन जहाजावर हल्लाही केला तिथं. गंमत अशी झाली की ह्या युद्धात हार्मोज इराणनं मालकीचं करून घेतलं. जगासाठी जे मोफत होतं ते आता तिथं कर घेतात. आणि कर ते 2-3च चलनांमध्ये घेतात. एक तर तुम्ही इराणी दिनार द्या. तो इराणी दिनार भयंकर आपल्यापेक्षाही दळभद्र आहे. म्हणजे जवळजवळ $1 1-1.5 लाख दिनार का असं काहीतरी मोठं प्रमाण आहे. तर ते जी बंधनं होती इराणवर, सँक्शन्स अमेरिकेची जी जगानं पाळली, त्यानुसार डॉलरच्या तुलनेत इराणी दिनार हा फारच कमकुवत झाला. आणि जवळजवळ 1 लाख दिनार इज इक्वल टू $1 अशापर्यंत खाली आलं ते. आणि आत्ता मग इराण हुर्मुज खाडीतनं जाणाऱ्या जहाजांना सांगतं की आम्हाला कर द्यावा लागेल, आणि इस्रायलची आणि अमेरिकेची किती कर दिला तरी आम्ही इथं जहाजच भरू देणार नाही आणि जहाजं जाऊच देणार नाही. आणि बाकीच्या लोकांनी मग ते कर द्यायचा, तर ते एक तर इराणी दिनारमध्ये द्यायचा किंवा चीनच्या युआनमध्ये द्यायचा. अजून ते रुबलमध्ये रशियन मागितलेलं नाही. पण आणि बाकीच्या देशांना जाऊ देणार. आपल्याकडं इराण युद्ध सुरू झालं तेव्हा इराणच्या विरोधात खूप इथल्या हिंदुत्ववाद्यांनी ठणठणाट सुरू केला. मुसलमान कुठेही मुस्लिम हा शब्द आला की बुड आपटायला सुरुवात करायची, हा आपल्या हिंदुत्ववाद्यांचा धंदा आहे आणि घाणेरडा धंदा आहे तो. तर त्यांनी ते सुरू केलं. आणि मग इराणकडनं गॅस निघतोय का नाही, पेट्रोल निघतंय का नाही, इंधन निघतंय का नाही, तिथं मात्र हिंदुत्ववाद्यांची हवा टाईट झाली.
ते जे 500 रुपये झालं पेट्रोल तरी मोदीच येणार, आम्ही मोदीच निवडून देणार असं म्हणणारे लोक आहेत ते एकदमच हाबकले. मग मध्यमवर्गीय म्हणून नोकऱ्या चाकऱ्या करायच्या कुठल्या तरी आणि मोदीला जय जयकार करायचा, भ्रष्ट लैंगिक माणसाला, या लिंगपिसाटाला जय जयकार करायचं, विकृतीला आपण पाठिंबा देतो याचाच विकृत आनंद घ्यायचा. अशा लोकांनी ते जे पेट्रोल होते, पेट्रोल 500 रुपये झालं तरी आम्ही घेऊच म्हणणारे होते, त्यांची हवा टाईट झाली आणि देशभर हाहाकार झाला. अर्थात इराणनं अडवलेलं नव्हतं ते, हे फार महत्त्वाचं आहे की इराणनं भारतीय जहाज सोडलं आणि फक्त एक आहे की आत्ता लिगल भावात सोडलं. 2019 साली या CIA एजंटनं अमेरिकेचं ऐकून इराणी इंधन घेणं बंद केलं. इराण हा मित्र असून सुद्धा हा इराणवर उलटला. हा इस्रायल आणि अमेरिकेत जाऊन याला डान्स करायची सवय असल्यामुळे, कुठलं डान्स येतो कुणाच ठाऊक, गुजराती दांडिया खेळत असेल जाऊन, आणि दांडियाचाच खेळ आहे लैंगिक, तो खेळत असेल जाऊन, तर ते दांडिया खेळायला गेलेला माणूस आहे. दांडियासाठी त्याची नेमणूक झाली आहे इस्रायल आणि अमेरिकेकडनं. ते 19 साली यानं बंद केलं ते 2019 साली, आणि तिथून थांबलं ते. आत्ता इराणनं जहाजं सोडली भारताची, पण त्यानं स्पष्ट सांगितलं की आता बाजारभाव जो आहे जागतिक त्यानुसार पैसे द्यावे लागतील, आणि भारताला ते दिले. तर जहाजं येत आहेत भारतात, 5-1 जहाजं आली वगैरे वगैरे काहीतरी झालं, पण भारतात जहाजं सरकारकडे येत नाहीत. भारताची गोची अशी आहे, रशियाकडनंही तेल घेतो भारत, तेही बंद केलं आहे CIA एजंटनं, अमेरिकन एजंटनं. तर त्या रशियाकडनंही तेल येत होतं स्वस्तातलं आणि रुपया चलनात येत होतं. त्याला डॉलर बिलर रशिया मागत नव्हता, डॉलरमध्ये पैसे द्या, रुबलमध्ये द्या किंवा रुपयात द्या. आणि इराणही तोच व्यवहार करत होतं. तर आधी इराणचं बंद केलं, मग ट्रम्प नावाच्या अतिशय बथड माणसानं याला इतका ताब्यात घेतलाय मुठीत की याला धमक्या रोज देत असतो तो. हा कसा माझा चमचा आहे असंही थेट बोलतो हा, आणि चांगला माणूस आहे आणि चमचा आहे असंही बोलतो. तर मग रशियाचंही तेल बंद झालं. हे तेल भारताच्या सरकारकडे येत नाहीत. भारत पेट्रोलियम नावाची जी कंपनी, यातलं फक्त 10-20% तेल या कंपन्यांना मिळतं. बाकी तेल या CIA एजंटचे जे इथले बाप आहेत, मालक अदानी आणि अंबानी, यांच्याकडे जातं. मग ते रिफाईन केलं जातं आणि ते विकतात. तर भाव कधीच कमी आले नाहीत. आता भाव मोठेच आहेत. इराण युद्धामुळं जगाची हवा टाईट झाली आहे. अमेरिकेची स्वतःची हवा टाईट झाली. अमेरिकेत पेट्रोल इंधन महाग झाले. खरं तर अमेरिकेकडे स्वतःचं पेट्रोल आहे. व्हेनेझुएला नावाचा देश आहे, यांनी CIA वाल्यांनी त्या व्हेनेझुएलाचा अध्यक्ष जाऊन उचलून नेला स्वतःच्या तुरुंगात अमेरिकेला. म्हणजे तो व्हेनेझुएला आता त्यांचंही तेल त्यांच्याकडे, आणि तरी अमेरिकन तेलाचे भाव वाढलेत. इराण जगाला फक्त 20% तेल देतं. तर मला नेहमी प्रश्न पडतो की 80% तेल मग कुठे गेलं जगातलं? इराणकडं फक्त 20% तेल आहे आणि तरी जगाभर तेलाचा हाहाकार होत असेल, तर इराणची ताकद नेमकी काय आहे? आणि 60% गॅस आहे. तर मग ही इराणची ताकद काय? 80% तेल कुठं गेलं आणि 40% गॅस कुठं गेला? आणि मग जग गॅसवर का बसलंय का छटाकभर इराणमुळं? की अमेरिकेतही हाहाकार झालाय आणि तिथले लोकही रस्त्यावर आले ट्रम्पच्या विरोधात की तेलाचे भाव कमी करा. तर आपल्याकडं मात्र ती हरामखोरी चालते. अमेरिकन सरकार हे अमेरिकनचं सरकार हे अमेरिकेसाठीच इंधन घेतं. अमेरिकन सरकारच ते देशाच्या जनतेला विकतं. आपल्याकडं तसं नाही. आपल्या भारतीय सरकारच्या ज्या मालकीच्या कंपन्या आहेत त्या दळभद्र्या करून ठेवल्या त्या मोदीनं, आणि सगळं तेल हे अदानी अंबानीकडे दिलं. आणि याची सुरुवात काँग्रेसच्याच काळात झाली. पहिली मोठीच्या मोठी खाजगी रिफायनरी अंबानीला काढू दिली, ते आपल्या काँग्रेस सरकारनंच काढू दिली. पण ते व्यवहार चांगला सांभाळतील 14 पासून तो व्यवहार बोंबलला. कितीही स्वस्तातलं तेल मिळालं तरी अंबानीला दाबून पैसा मिळाला पाहिजे, त्यातनं भारत सरकारला कर मिळाला पाहिजे आणि जनता पिळली गेली पाहिजे. अशा पद्धतीचे हे CIA एजंट बसलेले जे केंद्र सरकारमध्ये, हे यांची धोरणं आहेत. तर होर्मुझ खाडी इराणच्या मालकीची झाली आणि इराणनं ती अडवून धरली. आणि आत्ता ते होर्मुझ खाडीचं ट्रम्प रोज धमक्या देत असतो, होर्मुझ खाडीवरचा ताबा सोडा, नाही तर आम्ही सैन्य पाठवतो, आम्ही विमानं पाठवतो, आम्ही विमान वाहतूक करणारे जहाजं पाठवतो, आम्ही अमुक पाठवतो, आणि काही होत नाही आहे. 39वा का 40वा दिवस आहे आजचा युद्धाचा. ट्रम्प काहीही करू शकत नाही, काहीही करू शकत नाही. ट्रम्प आणि अमेरिका हा किती पोकळ आहे, आणि हे CIA किती पोकळ आहे, आणि इस्रायलचं मोसाद किती पोकळ आहे, हे इराणच्या युद्धानं दाखवून दिलं.
आणि यांचे मूळ धंदे काय आहेत हेही दाखवून दिलं. जगाला नडायचं, जगाला घाबरवायचं, जगात अत्याचार करायचे, जगात बॉम्बस्फोट करायचे, जाळपोळी करायच्या, लहान मुलं मारायची, महिला मारायच्या, महिलांवर बलात्कार करायचे सैनिकांमार्फत. हे धंदे असलेले अमेरिका आणि इस्रायल आता उघडकीला आलेले आहेत. आणि हे फार महत्त्वाचं आहे. पण होर्मुझ खाडी ही आपल्याला पाठ झाली, हे बरं झालं. आणि इराणचे त्याच्यावर ताबा मला आवडलंच उलट ते, की माझा त्याला काही विरोध नाही. हा इराण फारच शरीफ देश होता. याने एवढी बंधनं सोसली 12,000 प्रकारची स्वतःवरची. एवढं करूनही इराणनं कारकूर केली नाही, किरकिर केली नाही, काही नाही काही नाही, आणि स्वतःची प्रगती करून घेतली. ते मात्र ग्रेट आहे. म्हणजे सगळ्या जगांना बंधनं होती की या देशाला कसलंही सहकार्य नाही करायचं, तरी इराण इतरांना सहकार्य करत राहिला. तर हा शरीफ लोकांचा देश आहे. पण शरीफ लोक तावल्यावर काय होतं त्याचं उदाहरण म्हणजे इराण. आम्ही कोणाच्या नादी लागणार नाही आणि कुणी आमच्या नादी लागू नये, अशा प्रकारचा हा देश आहे. गेल्या 300 वर्षात इराणनं स्वतःहून कधी कुणावर हल्ला केलेला नाही, कधीच नाही. पण थोडं त्यांच्या बुडाशी काड्या घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी जे चवताळून प्रतिकार केला आहे तो गेल्या वर्षी 12 दिवसाचं युद्ध झालं होतं त्यातही दिसला होता. आणि हे घाणेरडं आहे. अमेरिका आणि इस्रायल हे नीच देश आहेत, दिलेला शब्द न पाळणारे देश आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यात अण्वस्त्रबंदीची चर्चा चालू होती. अणुबॉम्ब बनवला आहे, अणुबॉम्ब बनवण्याची शक्यता आहे, युरेनियम बॉम्ब आपलं काय हायड्रोजन बॉम्ब बनवला आहे, रासायनिक अस्त्र बनवत आहेत वगैरे संशयावरनं हे CIA वाले अमेरिकन्स हे जगावर हल्ले करत राहिले. आणि त्यात त्यांनी अनेक देश उद्ध्वस्त केले. मध्यपूर्वेतलं तर तेलावर मालकी असावी म्हणून अनेक देश उद्ध्वस्त केले, तिथली तेलं ताब्यात घेतली. आणि जे जे ताब्यात घेतलेले नाहीत, ज्यांच्याकडे राजे आहेत, सुन्नी राजे, सुन्नी मुस्लिम राजे जिथं बसलेत, हे अगदी गुलाम करून टाकले आणि त्यांचंही तेल ओरबडत बसले आणि यांना गुलामासारखं वर्तणूक दिली. तो ट्रम्प तर काही बोलायला लागलाय. म्हणजे मी पण शिव्या देतो, पण मलाही धक्काच बसतो की एवढ्या मोठ्या जागतिक महासत्तेचा राष्ट्राध्यक्ष माझ्या बुडाचं चुंबन घेतो सुलतान, किस माय ॲस, असं सौदी अरेबियाच्या सुलतानाबद्दल बोलला तो. आणि सौदी अरेबियाचा सुलतान काही म्हणाला नाही. मुळात हे बाडगेच लोक आहेत. सौदी अरेबियाचे जे सुलतान आहेत ना, हे मुळात ज्यू आहेत. यांचा इतिहास तो आहे. तिथं त्यांनी मुसलमानांचं आणखीनच वेगळं स्वरूप करून टाकलं आणि मक्का मदिन्यावर ताबा घेतलेले लोक आहेत ते 500-600 वर्षापूर्वी. तर हे बाडगेच लोक आहेत आणि बेईमान आहेत इस्लामशी. तर ते त्या अर्थानं त्यांना ऐकून घेतलं. आणि काल परवा इराणलाही त्यांना घाणेरड्या शिव्या दिल्या. म्हणजे फक वगैरे असं काहीतरी म्हणाल होतो. त्याच्या दृष्टीनं ते सोपं आहे. पण ट्रम्प ट्विटरवर सुद्धा लेखी शिव्या देणं ऐकतात. मी अजून लेखी शिवी दिलेली नाही. त्यातला फरक एवढाच आहे. पण हे असलं घाणेरडं काहीतरी चालू आहे त्या ट्रम्पचं. त्या ट्रम्पची या होर्मुझ खाडीत बऱ्यापैकी ठासली. आणि ट्रम्प मग ते आपटत राहिला की होर्मुझ खाडीवर ताबा घेणार, होर्मुझ खाडीवर ताबा घेणार. ताबा घेऊन करणार काय? मोठमोठी जहाजं जखमी करून पाठवली आहे इराणनं. या मिसाईलनी मारलं, यांना धरून ठोकलं अमेरिकन लोकांना पण आणि इस्रायली लोकांना पण. 11 देशांमध्ये तळ आहेत त्या अमेरिकेचे सैनिकी तळ, ते ठासले. सगळ्यात महत्त्वाचं ठरलं इराणचं म्हणजे इथल्या सगळ्या अमेरिकन कंपन्या मी हाकलून देणार, असं इराण म्हणाला. त्या ॲमेझॉन आणि वॉलमार्ट आणि काय 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 आहेत ना सॉफ्टवेअर, तो मायक्रोसॉफ्ट वगैरे यांची दुकानं आहेत, मॉल्स आहेत, दुकानं आहेत, कारखाने आहेत, विद्यापीठं आहेत अमेरिकेची मध्यपूर्वेच्या देशांमध्ये. इस्रायलनं अमेरिकेनं इराणच्या विद्यापीठावर हल्ला केला. इराणनं जाहीर केलं की आम्ही इथली सगळी अमेरिकन विमानं विद्यापीठं नष्ट करणार. आणि ते फार मजेशीर वागत आहेत. म्हणजे इस्लामचं एक तत्व आहे की ते कुराणात लिहिलं आहे शर्यतमध्ये की शत्रूनं आपला डोळा काढला असेल तर त्याचा डोळा काढला पाहिजे, डोळ्याच्या बदल्यात डोळा, असं काहीतरी शिक्षेचं तरतूद आहे. तर इराण त्या पद्धतीनं फारच इस्लामी पद्धतीनं वागतंय हे युद्धात. आणि ते मजेशीर आहे. म्हणजे मला स्वतःला ते वाक्य आवडलेलं नाही, कधीच आवडलेलं नाही की डोळ्याच्या बदल्यात डोळा वगैरे वगैरे. ते काहीतरी क्रौर्यपूर्णच आहे आणि हिंसक आहे. पण इराणशी ज्या पद्धतीनं इस्रायल आणि अमेरिका आणि त्याच्या भोवतीची अरब राष्ट्र वागली, त्यातनं इराणनं जे जे काही ठरवलंय की इराणचं जे जे उद्ध्वस्त होईल
ते त्या त्या देशांचं उद्ध्वस्त करणार आणि अमेरिकेचं तर सगळंच उद्ध्वस्त करणार. हे फार महत्त्वाचं आहे. पलीकडच्या बाजूला अंदल खाडी नावाची खाडी आहे जी सुएज कालव्यातनं येते. पण यात आणखी एक मजेशीर आहे. इराण चातुर्यानं गेली 40 वर्ष 45 वर्ष जे काही खेळला, म्हणजे 1980 पासून जे काही खेळला ते फार मजेशीर होतं. इराणला माहिती होतं अशी सँक्शन्स लागणार आहे. त्यांचे राजनीतीतनं भयंकर तगडे मेंदूचे होते. त्याचे खोमेनी नावाचे लोक येऊन बसले ना, त्यांना जागतिक राजकारणाचा अभ्यास होता, अंदाज होता काय काय घडणार आहे भविष्यात. तर त्यांनी त्या पद्धतीच्या तयाऱ्या इराणमध्ये केलेल्या होत्या. तर त्यातली एक तयारी म्हणजे लेबनॉन नावाचा देश आहे इस्रायलच्या शेजारी, जो इस्रायलला बळकवायचा आहे. म्हणजे इजिप्त, लेबनॉन, ओमान असले देश बळकवायचे आणि ग्रेटर इस्रायल तयार करायचे. तर आता या युद्धानं त्या स्वप्नाची वाट लागलीच आहे. पण याच्यावर हल्ले करताय. लेबनॉनवर इस्रायल आजही हल्ले करते आणि उद्ध्वस्त करते. तर लेबनॉनमध्ये हिजबुल्ला नावाची संघटना इराणनं खूप आधीपासून तयार केली, पैसे बिसे पुरवून, शस्त्र पुरवून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओमानमध्ये हुतीज नावाची संघटना, त्याला यमन असं म्हणतात. या देशामध्ये सुद्धा हुती नावाचं सैन्य शस्त्र आणि पैसे पुरवून इराणनं तयार केलं. म्हणजे इराण हे स्वतः हलाखीत दिवस काढत होतं, कमी पैशात जगत होतं. पण त्या पद्धतीनं भविष्याची तरतूद म्हणून त्यानं काही सैन्याच्या टोळ्या तयार करून ठेवल्या संरक्षणाच्या. त्यात हिजबुल्ला आणि हे हुतीज हे सैन्य आधी तयार करून ठेवलं. इसिस वगैरे नव्हे. इसिस, अल कायदा वगैरे ही अमेरिकेची पिलावळ. म्हणजे अमेरिका आणि इस्रायल हे दहशतवादी देश आहेत. यांनीच इस्लामी दहशतवाद तयार केला जगात. ते म्हणजे इस्रायल हाच जीव दहशतवादाचा देश आहे जगभर. पण यांनी इसिस, अल कायदा वगैरे अशा संघटना तयार केल्या. त्या अमेरिकेने तयार केल्या मुसलमानांमध्ये भांडणं लावून देण्यासाठी. तर ती एक खेळी आहेच आहे जगभरची. तर इराणही त्यात कमी नव्हतं. इराणनं पण अशा पद्धतीच्या बंदूकधारी संघटना आधीच तयार करून ठेवल्या होत्या, ज्या आत्ताच्या युद्धात इराणला उपयोगी पडते. आणि इराण आत्ता लक्षात येत आहे की इराण या युद्धाची तयारी गेली 45 वर्ष करत होतं. म्हणजे इराणला माहिती होतं की हे युद्ध होणारच आहे कधी ना कधी आणि आपल्याला संपवायचा प्रयत्न होणार आहे. कारण अमेरिकेचा पित्त्या असलेला एक बादशाह होता इराणचा. त्याच्या बुडावर जनतेनं लाद घालून खोमेनीला आणलं आणि खोमेनीची धार्मिक सत्ता सुरू झाली. प्रत्यक्षात ती धार्मिक नाही आहे. तो तेवढा धर्मगुरू आहे जगातल्या सगळ्या शियांचा, तेवढं सोडला आणि त्याला खूप मान आहे तिथं क्रमांक 1चा. एवढं सोडलं तर बाकीची सत्ता लोकशाही पद्धतीनं चालू आहे तिथं. तिथं निवडणुका होतात. आताही निवडणूक आली आहे त्यांची पण. जशी इस्रायलची आली आणि त्यात नेतन्याहूच्या बुडाला काटे आलेत की आपण पडणार आहोत म्हणून. ऑक्टोबरमध्ये निवडणूक आहेत. इराणच्या पण आता निवडणूक आहेत. तिथं राष्ट्रपतीपासून ग्रामपंचायतींपर्यंत निवडणुका होतात आणि लोकशाही कारभार तेच करत राहतात. त्यांचा राष्ट्रपती आहे. ते आयातुल्ला खोमेनींना मारलं जरी असलं तरी राष्ट्रपती तिला जिवंत आहे अजून. पंतप्रधानही जिवंत आहे आणि ती मंत्रिमंडळ पण आहे. तर ते पण आहेत. म्हणजे तिथं ती लोकशाही व्यवस्थाच आहे पहिल्यापासून आहे. आणि या इराणबद्दल आपल्याला बदनामीकारक जो मजकूर पोचवला तो या इस्रायल आणि युरोपियन आणि अमेरिकन देशांनीच पोचवला. ते जे आपलं मी मगाशी म्हणालो की इराण हा फारच खतरनाक देश आहे, तिथल्या महिलांना स्वातंत्र्य नाही वगैरे वगैरे. तर तसं काही नाही आहे. तर ते या पद्धतीचे इस्रायली प्रचाराला आपण बळी पडलेले लोक आहोत किंवा युरोपियन प्रचाराला. फार मजेशीर गोष्ट सांगायची म्हणजे इराणच्या शिक्षणाबद्दल बोलू. इराणमध्ये 99% स्त्रिया या शिक्षित आहेत, साक्षर. आणि एकूण इराणचा साक्षरता दर हा 94 किंवा 95% आहे. एवढा प्रगत देश आहे. अजून एक गंमत सांगायची, इराणमध्ये सुद्धा डोंगर भाग वगैरे फार भारी आहे सगळं. इराण हे बघण्यासारखा देश आहे बरं का. कधी संधी मिळेल तर जायला पाहिजे. फारच रोचक आणि रोमांचक देश आहे. तर त्या इराणमध्ये डोंगर, दऱ्या, बर्फ सगळं आहे, वाळवंट वगैरे सगळं आहे. नद्या आहेत, बागा आहेत, सुकामेवा पिकवणारी शेत आहेत, अन्नधान्य पिकवणारी शेत आहेत. तर इराण हा त्या अर्थानं समृद्ध देश आहे आणि अधिकचं हे आहे, तेल आहे. तर इराणनं एक गोष्ट केली की या आत्ता काल परवा काही विमानं पडली अमेरिकेची, 4-5 विमानं पाडली म्हणे. तर अमेरिकेचा डाव असा होता की इराणच्या एका भूभागावर ताबा घ्यायचा. जवळजवळ 250 विमानं त्यांनी पाठवली आणि ते सैनिक हरवलंय, आमचा एक सैनिक हरवलाय, एक पायलट हरवलाय, असं करून करून अमेरिकेनं 250 विमानं पाठवली होती. एका हरवलेल्या पायलटला शोधायला 250 विमानं.
हे फार विनोदी होतं. आणि मग ही 250 विमानं जाणार आणि इराणचं युरेनियम ध्वस्त करणार किंवा पळवून नेणार. तर गंमत अशी की इराणनं त्यातली 5 विमानं पाडली. तर त्यात साधे लोक सामील होते, गावकरी. त्या गावकऱ्यांकडे बंदुकी आहेत शिकारीच्या. ते डोंगराळ भागात राहतात, पशुपालक आहेत, डोंगराळ आयुष्य जगतात. त्यांच्या सगळ्यांकडे जुन्या जुन्या बंदुका आहेत. यांनी हेलिकॉप्टर्स पाडली बंदुका वापरून जुन्या. म्हणजे इराणी सैन्य वेगळीच गोष्ट आहे. इराणची लोकसंख्या आहे 9 कोटी, सैन्य आहे 10 लाख. हे अमेरिकेपेक्षा मोठं सैन्य आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इराणनं या मधल्या काळात 40,000 पुन्हा वेगळं सैन्य तयार केलं आहे, सशस्त्र प्रशिक्षित. पण त्याच्याशिवाय 1 कोटी लोक इराणच्या सैन्यात गोळा झाले आहेत. 1 कोटी लोक की जे देशासाठी मारायला तयार आहेत. आणि इराणनं त्यांना तयार केलं. ते ट्रेनिंग बिनिंग देतील, 2-4 दिवसाचं ट्रेनिंग आहे, खूप झालं. काय त्यात मरायचं आहे तर मारायला जास्ती कशाला ट्रेनिंग घ्यावं लागतं. एक तर तू मर किंवा दुसऱ्याला मार. आणि इराणी लोकांमध्ये ती चेतना, ती प्रेरणा किंवा ती अस्मिता जबरदस्त आहे. एखाद्या देशाचं राष्ट्रप्रेम म्हणजे, नागरिकांचं राष्ट्रप्रेम म्हणजे काय, तर अशा वेळेस ते सिद्ध होतं. तर अख्खा इराण जागृत झाला आणि अख्ख्या इराणमधले 1 कोटी लोकांनी एका प्रकारचं अनधिकृत तरी अधिकृत असं सैन्य तयार केलंय. आणि अमेरिकेनं धमकी दिली. अमेरिका रोज धमकी देतं, आज आम्ही 2,500 सैनिक पाठवणार, आज आम्ही 5,000 सैनिक पाठवणार. आणि हे टपलेलेच आहेत. ट्रम्प म्हणाला की आम्ही या देशाला नरकात टाकणार. तर इराण म्हणाल या नरकाची दारं खुली आहेत म्हणून. ते बसलेलेच आहेत. जर तिथल्या शेतकऱ्यांकडून, मेंढपाळांकडून, पशुपालकांकडे बंदुका असतील तर यांचं सैन्य किती उतरलं तरी काय करणार आहे ना. इस्फहान नावाचं त्यांचं ते युरेनियमचा साठा असलेलं गाव आहे. त्याच्या जवळपास त्यांनी भूमी बळकवायचा प्रयत्न केला परवा अमेरिकेनं. हाणून पाडलं ते नियोजन सगळं. आणि इराणच्या आता जर ते सैनिक उतरले तर साधं लक्षात घ्या की लष्कराशी लढायला वेळ लागेल. लष्कर नंतरच येईल. त्याच्या आधी गावकरी काय करतील. त्यांच्याकडे बंदूक आहेत आणि त्या जुन्या आहेत. आणि बंदुकीचा शोध लागल्यापासून ते बंदुका घेऊन फिरतायत त्या डोंगरांमध्ये. जुन्या पाण्या बंदुका घेऊन हिंडतायत अजूनही आणि चालवत आहेत आणि नेम धरून चालवतात. आणि एवढे चक्रम लोक आहेत, 2-3 हजार फुटांवर चाललेल्या विमानाला खालनं गोळ्या झाडत बसतात ठेव 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 करून. त्याचे व्हिडिओ येतात बघा. ते हे मजेशीर लोक आहेत. जमिनीवर यांना सैन्य सापडलं तर मरतील स्वतः ते लोक, पण मारल्याशिवाय मारणार नाहीत कोणाला. त्यामुळे एकही सैनिकाचं परत जाणं होणार नाही जिवंतपणे अमेरिकेच्या. अमेरिकेत 1 सैनिक मेला तरी तिथली जनता लगेच खवळून उठते. म्हणजे या जनतेला ही अक्कल नाही की आपण जगभर बलात्कार करतो, मारामाऱ्या करतो, खून करतो, उद्ध्वस्त करतो, बॉम्बस्फोट करतो, लोकसंख्या मारतो मोठमोठी. अमेरिकेचा 1 सैनिक मेला की अख्खा अमेरिका चवताळून उठतो, आमचा माणूस कसा मेला. अरे तुम्हाला कळलं पाहिजे ना, तुम्ही लोकांना मारता त्यावेळेस तुम्हाला दया नाही. तो इस्रायलच्या त्या नीच नेत्यानाहू त्यानं 126 पोरी मारल्या एका लहानशा शाळेवर हल्ला करून. आणि मग इराणनं दिला तडाखा. इराण हा इतका कायदेशीर युद्ध करणारा देश आहे की त्याची इच्छा आहे सैन्याबरोबरच सैन्याची लढाई झाली पाहिजे. पण इस्रायलला आणि अमेरिकेलाही बंधनं नाहीत. मानवाधिकार इतरांनी पाळायचा, यांनी नाही. यांनी काही शेण खाल्लं तरी चालेल, इराणनं नाही खायचं. पण तो इराण आहे. इराणनं हाणले हायफा आणि जेरुसलेम आणि काय ते त्यांचं तेल अवीव, हे मराठीच नाव वाटतं मला, तेल अवीव. त्या तेल अवीववर काय केले हल्ले, सिव्हिल सोसायटीवर, नागरी वस्तीवर. मग तो नेत्यानं येऊन बुड आपटून सांगायला लागला जगासमोर. त्यावेळेस तो प्रेस समोर आला आणि लोकांना सांगतोय बघा यांना मानवाधिकाराचं काय आहे का. सैतानाच्या तोंडी देववाणी असल्यासारखंच वाटतं हे. देवाचे मंत्र म्हणतोय सैतान हा नेत्यानाहू. इराण ठोकतंय बरोबर. तुम्ही ज्याच्यावर हल्ला कराल, अमेरिका म्हणाला आम्ही ते सगळ्या वीज केंद्र, इराणची पाण्याची केंद्र उद्ध्वस्त करणार. इराणनं सांगितलं इस्रायलमध्येही सगळंच उद्ध्वस्त करणार, पण 11 जे चमचे देश आहेत भोवती, सौदी अरेबिया आणि कतर आणि UAE, दुबई, अमुक आणि तमुक काय काय,
हे जे भंपक देश आहेत पेट्रो डॉलर्सवर राजे होऊन बसलेले, तिथं अमेरिकन तळ आहेत. तर आणि ते चमचे आहेत अमेरिकेचे. आणि त्यांचं म्हणणं आहे की अमेरिका आमचं संरक्षणच करत नाही. एवढे तळ असून काय उपयोग आहे? अमेरिका इस्रायलचं संरक्षण करते, आमचं नाही. त्या मुसलमानांना आत्ता कळलं आपला मेंदू गुडघ्यात सुद्धा नाही म्हणून. अमेरिका त्यांना वर्षानुवर्ष लुटतंय. तळ ठेवायचे पण त्याचा कर द्यायचा, म्हणजे तळ अमेरिकेचा. अमेरिकेला त्यांनी जागा पण द्यायची, या सैन्यालाही पोसायचं आणि त्याच्या बदल्यात खंडणी म्हणून अमेरिकेला दरवर्षी पैसे पण द्यायचे, सेवा पण करायचे. आणि हे सौदी अरेबियाचे राजे तर इतके हांडगे आहेत, यांच्या चड्ड्या शोधल्या पाहिजेत काय आहे का म्हणून. इतके हांडगे आहेत की कोट्यवधीची विमानं ट्रम्पला भेट देत बसले ते लोक. आणि आता ते बोंबलत आहेत अमेरिका इस्रायलचं संरक्षण करताना आमच्या काहीच उपयोगाचं नाही. तर कसं उपयोगाचं पडेल? त्याला स्वतःच बूड आवडतंय ना त्या अमेरिकेला, इस्रायलला. तुमच्याकडे कशाला लक्ष देईल तो? आणि तो म्हणाला पण हे अरब लोक लुच्चे आहेत म्हणून, हे माझे चमचे आहेत असं त्यानं थेट भाषणांमध्ये सांगितलेलं आहे. आणि तरी यांना लाजा नाही त्या अरबांना, तथाकथित सुन्नी मुसलमानांना. अल्लावर भरोसा नाही यांचा. अमेरिका मोठा अल्लापेक्षा यांच्या. तर हे इराणनं सांगितलं तुम्ही आमचं जर हे काही तोडलं, पाण्याच्या जागा, आमच्या शाळा तोडल्या, आमची विद्यापीठं तोडली, आमचे पूल तोडले, आमच्या इमारती तोडल्या, आम्ही तेवढं या 11 देशांमध्ये आणि 12वा इस्रायल, या सगळ्यांचा 12वा एकत्रच घालू. तिथले पूल, तिथले पेट्रोलचे विहिरी, इंधनाच्या विहिरी, गॅसच्या विहिरी, शाळा तोडू, पाण्याचे स्रोत तोडू. या मध्यपूर्वेच्या देशांमध्ये पाणी समुद्राकडून तयार करून पिलं जातं. मोठमोठी संयंत्र बसवलेली आहेत. आणि जे हिरवगार दिसतंय ना आता मध्यपूर्व वाळवंट सगळं, ते समुद्राच्या पाण्याचा गोड पाणी तयार करणं, त्याच्यावर अब्जावधी रुपये खर्च केले यांनी. ते चांगलं काम केलं. म्हणजे आत्ता इराण सांगते ती यंत्र बंद पाडणार आम्ही, त्याच्यावर बॉम्ब टाकणार. काय होईल लक्षात येत आहे का? हे जे खुशाल चेंडू राजे आहेत ना, यांना ढुंगण व्हायला पाणी मिळणार नाही घरात. वाळून, अरबांच्या काळात वाळून पुसायचे म्हणे. आपल्याकडे असतं ना पत्थर के सनम, तसं तिथं वाळू के सनम आहे. तर ते वाळूवर जावं लागेल परत, असं दिसतंय एकूण. तर इराण पक्का बदला घेत आहे. आणि लावतंय वाट. आणि हे कोणी करायला लावलंय? तर काल मी जूनचे काही कारनामे सांगत होतो. त्यात एक कारनामा सांगायचा राहिला. या जूननी जगभर कोरोना पसरवला, अब्जावधी लोक मारले आणि अफाट पैसा लुटला. काल ते कारण पण दाखवलं की इराणची युद्ध काय आहेत, ते होर्मुझची खाडी वगैरे नाही, इंधन वगैरे नाही. तर युद्धामध्ये विमा उतरवणं आणि शस्त्रास्त्र आणि औषधं आणि या पद्धतीचं युद्धाला जे जे लागतं त्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणं, भागीदार होणं आणि शेअर मार्केट खेळत राहणं, हा अमेरिका आणि इस्रायलचा धंदा आहे. इराणनं तो यावेळेस उलथवला. अमेरिकेला तोट्यातच नेलं, त्यांचे शेअर खाली आणले आणि विम्याचं संरक्षण राहिलं नाही. आता यांचा जुना धंदा आहे तो. युद्ध का करायचं? तर पैसे कमवता येतात, मालमत्ता कमवता येतात, पैसा पैसा करता येतो, अफाट पैसा. हे कारण आहे युद्धाचं, इराणवर हल्ला करण्याचं आणि जगभर भांडणं लावून देण्याचं. युक्रेन आणि रशियाचं युद्ध यांनीच लावून दिलं या युरोपियन देशांनी आणि अमेरिकेनं. हे युरोपियन देशही सट्टा बाजारातच बसलेले असतात. त्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात, शस्त्रास्त्र बनवतात. मंत्री, पुढारी, त्यांच्या घरातले लोक, ट्रम्पच्या घरातले लोक, नेतन्याहूच्या घरातले लोक या गुंतवणुकी करतात. यांचा धंदा गुंतवणुकीचा आहे. ट्रम्पचंही घरातला जीव रक्ताचाच आहे. आपण कोणीतरी आहे त्याचा जीव. ते ॲलन मस्क वगैरे हे सगळे धंदेवाईक लोक आहेत. गुंतवणुकी करायच्या, युद्ध लावून द्यायची आणि युद्धाचा पैसा करायचा डबल. शेअर मार्केटमध्येही पैसा करायचा युद्धाचा आणि विमा कंपन्यांकडनंही पैसे वसूल करायचे, विमा खायचा. विमा हा मोठा धंदा आहे अमेरिकेतला आणि इस्रायलचा. ते इराणचं युद्ध ते करायला लागले. इराण 2-3 दिवस टिकेल आणि हरेल असं काहीतरी वाटलं होतं इस्रायलला. आणि ट्रम्पला तसंच सांगण्यात आलं, तुम्ही पैसे गुंतवा कोट्यवधी रुपये, आपण 2-3 दिवसातच विमा आणि शेअर मार्केट वसूल करू. तसं झालं नाही.
चौथ्या दिवशी लक्षात आलं इराण आता थांबत नाही आणि आज 39वा दिवस आहे. इराण थांबलेलं नाही आणि थांबणार नाही आहे. आणि माझी इच्छा आहे इराणनं आता थांबूच नाही. कारण मी काल म्हणालो कालच्या व्हिडिओत की हे जग बदलणारं युद्ध आहे. कारण जग अमेरिका आणि इस्रायलसारख्या आणि युरोपसारख्या अतिशय बांडगुळ पद्धतीनं जगणाऱ्या लुच्च्या लोकांच्या तावडीतनं हे जग सुटलं पाहिजे. कारण एवढे त्यांचे जे काही 46-47 युरोपियन देश आहेत, अमेरिका आहे, कॅनडा आहे, ऑस्ट्रेलिया आहे आणि इस्रायल आहे, हे एवढं जग नाही, त्याच्यापेक्षा जग खूप मोठं आहे. हे 25-30% जग असेल, हे 30% जग 70% जगावर राज्य करतं आणि कपटीपणे करतं. माणसं मारून करतं, सत्ता उलथवून करतं, सगळी लूटमार करून करतं. 600 वर्षाचा इतिहास सांगितलाय मी. तर हे चाळे आहेत आणि अजूनही त्यांच्या मतात ते होतं आणि इराण 40 वर्षे या गोष्टीची तयार करत होतं. रशिया 80 पासून तयारी करतोय अमेरिकेला पछाडायची, हे बरोबरच आहे. चीनचा काही हेतू नव्हता. चीन कुणाच्या नादी लागत नव्हता. फक्त चीनला लक्षात आलं बाजारपेठा जन्माला घालायच्या असतील तर त्यांचं उत्पन्न त्यांनी वाढवलं मधल्या काळात. तर बाजारपेठा जन्माला घालायच्या असतील आणि जगाकडनं आपल्या कष्टाचे पैसे कमाईच्या रूपाने घ्यायचे असतील तर जगात सगळीकडे गेलं पाहिजे. आणि मग चीननं त्याच्या पद्धतीनं सगळा व्यापारी पसारा जगभर मांडला. आता जगात असाही एकही देश नाही की जिथं चीनी माल जात नाही. अगदी जपानला सुद्धा जातो, कोरियाला पण जातो. चीन काही कोणालाही विकते आता आणि सगळं अगदी धान्यापासून अण्वस्त्रांपर्यंत सगळं चीनकडं आहे. तर ही चीननं गेल्या 80 नंतरची केलेली प्रगती आहे. रशिया अमेरिकेवर उखडून आहे 80 पासून. रशिया तडफडत राहिला की अमेरिकन सत्ता उलथवली पाहिजे. त्यानं मध्ये मध्ये प्रयत्नही केला की रुबलमध्ये जगाचा आर्थिक व्यवहार झाला पाहिजे. ते होऊ दिलेलं नाही. मग रशियाला ते लक्षात आल्यावर रशियानं चीनबरोबर मैत्री केली आणि आता चीन रशिया हे महासत्ता आहेत. चीन महासत्ता झालेला आहे आणि रशिया त्याचा धाकटा भाऊ या नात्यानं मायेनं वागतायत अगदी. आणि त्यांचा आणखी एक आता खऱ्या अर्थानं बौद्धिकतेनं आणि विज्ञानाच्या दृष्टीनं खरा थोरला भाऊ इराण आहे. चीनपेक्षाही लहान आहे, रशियापेक्षाही लहान आहे. पण इराणनं जी आत्मिक ताकद दाखवली ना त्या बाबतीत इराण पहिल्या क्रमांकावरच आहे. इराण आता त्या अर्थानं सगळं ठासतोय आणि या जूनच्या लॉबीचं जे काही चालू आहे जगभर व्यापाराचं आणि लूटमारीचं, याला कधी ना कधी संपवायचं याच्या तयारीत इराण राहिला. आणि हे इस्रायलच्याही लक्षात येत राहिलं की इराण आपल्याला बधत नाही, इराण आपल्याशी सहकार्य करत नाही. म्हणून अमेरिका, युरोप आणि इस्रायलने मिळून बंधनं घातली इराणवर, एकटं पाडलं त्याला जगात. आणि तरी इराण प्रगती करत राहिला हे कळत राहिलं. कारण मोसादचे एजंट इराणमध्ये पण फिरत राहिले. मोसादच्या एजंटांनीच तिथं दंगली बिंगली घडवून आणल्या. तर त्यांना कळतच असणार इराण प्रगती करतोय म्हणून आतून एकटा पडलेला असून सुद्धा. तर त्या पद्धतीनं हल्ला इस्रायलनं केला. त्यातला मधला संदर्भ यांच्या जूनच्या कारनाम्यांचा द्यायचा राहिला. म्हणजे कोरोना ज्यूंनी पसरवलं जगभर, ज्यू लॉबीनं, सगळ्या ज्यू धर्मानं नव्हे, धर्माच्या लोकांनी नव्हे. ही जी आर्थिक लूटमार करायला बसलेली ज्यू लॉबी आहे, बिल गेट्स वगैरे नीच लोक, या जगाला कलंक आहे, कीड आहे ही जगाची. तर या लोकांचे तो एक कारनामा होताच कोरोनाचा. कोरोनात तुफान कमवलं. औषधं काही म्हणजे मास्क, चेहऱ्याचे मास्क आणि ग्लोव्ज आणि सॅनिटायझर्स आणि लशी, औषधं कशातही दाबून पैसा आणला या बिल गेट्सनं आणि WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना, ही यानं 60% पैसे देऊन खिशात घातलेली संघटना. WHOनं भासवलं खूप घाणेरडं आणि हा धंदा मांडला खूप मोठा. तर कोरोनात आपल्याला गंडवलेले लोक आहेत ते एक बोलायचं राहिलं होतं काल. ज्यांनी अमेरिकेची सत्ता जुमानली नाही, त्यात मला एक नाव काल परवा आठवत नव्हतं. ते म्हणजे चे गवेरा म्हणत होतो मी, पण खरा हिरो होता चे गवेरा, हिरोच होता. पण फिडेल कॅस्ट्रो नावाचा एक हिरो होता. त्यानं क्युबा कित्येक वर्ष अमेरिकेच्या हाती लागू दिला नाही. आता त्या क्युबाची वीज अमेरिकेनं तोडली. अख्खा क्युबा अंधारात आहे. फिडेल कॅस्ट्रोचा नातू आहे, तो व्हिडिओज करतो, त्याला व्हिडिओज करायला लाईट नाही. इतकी पाळी या क्युबाची आणली. पण फिडेल कॅस्ट्रो आहे, किम जोंगचा बाप आहे उत्तर कोरियाचा, त्यानं कधी अमेरिकेला हात लावू दिला नाही. आणि समोर शरणागती पत्करलेले जगात खूप देश आहेत. त्यात 3 देश, क्युबा पण आता ढासळला अमेरिकेसमोर, पण अफगाणिस्तान, कोरिया, उत्तर कोरिया आणि थेट नाव घ्यायचं तर इराण,
आणि चीन आणि रशिया या देशांनी, चीन रशिया तर मोठेच आहेत पहिल्यापासून, या देशांनी कधीही, हे बारके बारके देश आहेत, इराण, उत्तर कोरिया किंवा अफगाणिस्तान, या देशांनी कधीही चीनला, अमेरिकेला आपल्यावर ताबा घेऊ दिला नाही. हे चिवट देश आहेत, यांच्याकडं राष्ट्रप्रेम आहे. उत्तर कोरियाचा किम जोंग हा विनोदी आहे किंवा अतिरेकी आहे आणि खतरनाक आहे, हा प्रचारही आपल्या डोक्यावर लादला, तो यांनीच लादला, युरोपियन राष्ट्रांनी आणि अमेरिकन लोकांनी किंवा CIAनं. अफगाणिस्तानमध्ये पण तालिबान नावाची संस्था अमेरिकेनंच तयार केलेली होती. अमेरिकन राजवट उलथवून टाकण्यासाठी ती उलथवली पण, आणि तालिबान हे अतिरेकी आहेत हे पुन्हा आपल्याला शिकवलं यांनीच. अमेरिकन, इस्रायल, CIA, ब्रिटिश, युरोपियन लोक, म्हणजे त्यांना जे जे खटकतात त्यांच्या विरोधात बंदूक घेऊन उभा राहिला की तो अतिरेकी ठरतो आणि जगभर त्याचा तसा प्रचार करतात. आणि भारत हा त्या अर्थानं, एका अर्थानं दुसऱ्याकडनं उसनावळ घेणारा देश आहे. त्यामुळे ज्ञानसुद्धा उसनावळीचं घेतो. त्यामुळे भारतात अफगाणिस्तानच्या तालिबानला नावं ठेवली गेली, इराणला नावं ठेवली गेली, हिजबुल्लाला नावं ठेवली गेली, हुतीला नावं ठेवली गेली, त्या किम जोंगला नावं ठेवली गेली, चीनला नावं ठेवली गेली, रशियाला नावं ठेवली गेली. आणि खरं तर हे देश भारताला मदत करणारे होते. त्या उत्तर कोरियामध्ये तो हुकुमशाह मान्य आहे, पण त्याची हुकुमशाही चांगली चालली आहे. प्रत्येकाला रोजगार आहे तिथं, प्रत्येकाला काम आहे. आणि कशाला जावं लागतं देश सोडून? तर त्यांना पर्यटन करायला जाता येत नाही. पर्यटनाला जाता येतं, त्या देशातही आपणही पर्यटनाला जाऊ शकतो, फक्त तिथल्या नियमांनी राहावं लागतं. आणि मग ते त्या पद्धतीनं ठीक आहे ना, स्वतःचा देश सांभाळणं त्यानं. आणि हुकुमशाहीचं त्याच्या समर्थन करतो का? हुकुमशाहीचं नाही करत, पण त्यानं ज्या पद्धतीनं राज्य चालवलं, जे जगात त्याचा विकास आहे ना, त्यानं विज्ञानात आणि याच्यात केलेली प्रगती आहे ना, ती अफाट आहे. आणि तिथला प्रत्येक नागरिक खाऊन पिऊन सुखी आहे. जगण्यात असतं काय मुळात? 2 वेळा जेव्हा, एकदा हागा आणि एकदा मरा, आयुष्य संपूर्ण झाल्यावर औषधं मिळतील तेवढं खा. तर ते दक्षिण कोरियात फार छान जगतायत लोक. त्यांना स्वातंत्र्य नाही वगैरे हे तुम्हाला वाटतंय? तुम्हाला काय स्वातंत्र्य आहे? तुमचे CIAचे एजंट देत आहेत का स्वातंत्र्य तुम्हाला? थोडं व्हिडिओत काही बोललं की तुमच्यावर केसेस लागतात. आणि किम जोंगकडं ते बरं आहे ना, उघड आहे. आणि त्याचं तुमच्यासारखं लोकशाहीच्या नावानं काहीतरी आडून बाडून चाललेलं नाही. तुम्ही उलट दुहेरीन अनैतिक आहात. बोलता वेगळं आणि वागता वेगळं. तो बोलतो तेच वागतो. चीनही तसाच आहे, अफगाणिस्तानही तसंच आहे, इराणही तसंच आहे. आणि अमेरिकेला चॅलेंज केलंच पाहिजे ना. तर या विषयाचा हा आजचा दुसरा व्हिडिओ. अजून संदर्भ देईन, काही संदर्भ आहेत अजून शिल्लक माझ्याकडं. तर तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण ते बोलू आणि हा विषय संपवू. आजच्या पुरतं थांबू. धन्यवाद.